कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर दाखल। सरकारला दगाबाज रे म्हणत ठाकरेंचा आजपासून 4 दिवसाचा मराठवाडा दौरा। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेट देणार। उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही, स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। सरकारच्या विरोधात धाराशिवमध्ये बॅनर। दगाबाज रे, पॅकेजचं काय झाले अशा आशयाचे बॅनर। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त हत्तूर आणि मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी। यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम। इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत युतीची तयारी, मात्र मनसेसोबत युती नको, काँग्रेसची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। मत चोरीच्या आरोपांसंदर्भात राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार कोल्हापुरात आज एकाच मंचावर। प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्तानं कार्यक्रमाला हजेरी लावणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळही उपस्थित राहणार। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार कोल्हापुरात आज एकाच मंचावर येणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। दिग्गज नेत्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील खड्डेमय रस्ते चकाचक करण्याचं काम सुरू। शिंदेंचा मेळावा असणाऱ्या मार्केट यार्ड परिसरात डांबरीकरणाला सुरुवात। कोल्हापूर पालिका प्रशासनाची तत्परता। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा ट्विट करत आरोप। रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा आरोप। हल्ल्यातील जखमींची रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालयात घेतली भेट। मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर। सावधान उत्तर भारतीय, बटोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख। मुंबईतील विविध भागात उत्तर भारतीय सेनेकडून बॅनरबाजी। पोलिसांनी वादग्रस्त बॅनर हटवले। एमसीए निवडणुकीचा वाद हायकोर्टात। एमसीएच्या काही सदस्यांकडून अंतिम यादीवर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका। याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार। तोपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर। आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं तळपायाची आग मस्तकात गेल्याची राज ठाकरेंची ट्विट करत प्रतिक्रिया। लोकसभेचीच यादी सर्व निवडणुकांना लागणार। विरोधकांचा खोटारडेपणा सुरू। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक निशाणा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल। निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 200हून अधिक शासन निर्णय जारी करण्याचा रेकॉर्ड। या जीआरच्या माध्यमातून महापालिकांसह नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर निधीची मुक्त उधळण। सध्या देशावर देशी ब्रिटिशांचंच राज्य। सरोदेंचा सत्यासाठी लढणारा आवाज 3 महिन्यांसाठी दाबला। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा। अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडावरून जैन मुनी गुप्तिनंदी महाराज आक्रमक। ठाकरेंच्या सेनेच्या किरण काळेंकडून भूखंडाचे सर्व कागदपत्र जैन मुनींकडे सादर। संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडपल्याचा आरोप। नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावं भाजपकडून तयार। प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी नावं बंद लिफाफ्यात रवींद्र चव्हाण यांना दिल्याची माहिती। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर। युती संदर्भातील भाजपची कोकणातील भूमिका आज स्पष्ट होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पक्षप्रवेश आणि बैठकांचं आयोजन।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही. डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका. तर शिवसेनेनं भाजप विरोधात काम केल्यामुळे युती करण्याचा प्रश्नच येत नाही असंही स्पष्टीकरण. नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या भाजपमधील घर वापसीमुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी आव्हान. नंदुरबार पालिकेची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार. नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का. शनी मांडळ, तिलारी, तलवारी गावातील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश. विजयकुमार गावित, हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचा विशाल पाटील यांच्यावर निशाणा. अपक्ष खासदारांसह जास्त मनावर घेऊ नका. विश्वजित कदम काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय, ते खासदारांशी बोलतील. जयंत पाटील यांचं वक्तव्य. नितीन राऊतांकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार. आशिष शेलारांवर कारवाई करण्याची नितीन राऊत यांची मागणी. मतदारांचा जाती धर्माच्या आधारे उल्लेख केल्याचा आरोप. नागपुरात मवियातून लढण्यासाठी काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी शहरात लावलेले राजकीय फलक काढण्याचं काम सुरू. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रशासन सतर्क. आचारसंहिता लागल्यानं जिल्हा प्रशासनाकडून राजकीय फलक काढून टाकण्याचं काम सुरू. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे कुटुंबीय जरांगे पाटील यांची भेट घेणार. काही दिवसांपूर्वीच जरांगे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची घेतली होती भेट. त्यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी एकनाथ शिंदे, योगेश कदम यांच्यासोबत फोनवरून साधला होता संवाद. पिंपरी चिंचवडमधील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणीचं निलंबन. या प्रकरणात नाव आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांची नियंत्रण कक्षात बदली. 40 लाखाची लाच घेताना प्रमोद चिंतामणीला रंगेहात अटक. धुळे पोलिसांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 178 बाउन्सर्सना नोटीस. 17 पोलीस स्टेशन अंतर्गत व्यायामशाळा, जिम, आखाडे तसंच बाउन्सर व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा. सांगलीमध्ये पोलिसांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा अडवल्यानं शिवप्रेमींचा संताप. विनापरवानगी पुतळ्याची वाहतूक केल्याचा पोलिसांचा आरोप. पोलिसांनी पुतळा सुस्थितीत सुरक्षित ठिकाणी परत पाठवला. अभिनेता आमिर खानचं बनावट व्हिडिओ व्हायरल प्रकरणी संबंधित पुरावे न सापडल्यानं केस क्लोज करण्याचा पोलिसांचा निर्णय. गेल्या वर्षी आमिर खानचा काँग्रेसचा प्रचार करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. कल्याण नगर महामार्गावरील शहाड उड्डाण पूल 23 तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद. देखभाल दुरुस्तीच्या कारणासाठी निर्णय. पूल बंद झाल्यानं कल्याणच्या सुभाष चौक स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 66 किलोमीटर लांबीचा रिंग रोड उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. तसंच उत्तम ते विरार सागरी सेतू पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोड रस्ता तयार करण्याचाही निर्णय. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सूनबाई तेजश्री करंजुले मैदानात. लवकरच अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर केलं जाणार असल्याची माहिती. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा गौरव केला जाणार. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार. पुण्यातील विस्तारित 2 मेट्रो मार्गांना मंजुरी. यात हडपसर, लोणी काळभोर, सासवड मार्गांचा समावेश. मुंबईतील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या मेट्रो मार्गांना मंजुरी. पावसानं विश्रांती घेतल्यानं पुण्यात गारवा वाढण्यास सुरुवात. पुढील 3 ते 4 दिवसात तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता. पुण्यातील लष्कर भागातील पाणी पुरवठा समस्येबाबत मनसेकडून आंदोलन. आवश्यक दुरुस्तीची कामं लवकरात लवकर पूर्ण केली जातील. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचं आश्वासन. सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक. प्रहार संघटनेकडून अजित पवारांच्या बॅनरवर टोमॅटो फेकत रोष व्यक्त. यावेळी कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी. नागपूर विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 447 कोटी रुपये मंजूर. मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बुलढाण्याच्या मेहकरमधील भूखंड घोटाळा प्रकरणी दिग्गजांसह अनेकांचे 58 भूखंड रद्द. एने करताना नगरविकास विभागाची परवानगी घेतली नसल्याचं समोर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून